सिडको जमीन घोटाळा प्रकरणी आता बिवलकर कुटुंबियांनी केलेले आरोप फेटाळून लावलेले आहेत। नवी मुंबईच्या सिडकोमध्ये ताब्यात असलेल्या 15 एकर जमीन ही मंत्री संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप केला गेलेला होता। मात्र हा आरोप बिवलकर कुटुंबियांनी फेटाळून लावलाय। सिडकोचे अध्यक्ष असताना मंत्री संजय शिरसाट यांनी 5,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलेला होता। सिडकोवर मोर्चा नेऊन तिथे कॉन्फरन्स करून माझ्या विरोधात नाही त्या गोष्टी त्यांनी गडबड केलेली आहे। चौकशी करायची, कागदपत्र बघायचे। तो खासदार आहे, त्याला सगळे कागदपत्र उपलब्ध होऊ शकतात, जे सामान्य माणसाला होऊ शकत नाहीत। आणि असं असताना तुम्ही काही बोलायचं नाही, काहीतरी बोलत राहायचं आणि काहीतरी वेडेवाकडे चाळे करायचे, हे योग्य नाहीये। आज माझ्यापेक्षा तो नक्कीच माझ्या मुलाच्याही पेक्षा वयाने लहान असेल, तो मालकी त्याच्याबद्दल हे नाहीये। पण जर तो असं करत राहिला तर मला नाईलाजाने त्याच्यावर लीगल ऍक्शन घ्यायला लागणार आहे। मी माझ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तसे। सिडकोची हक्काची जमीन, सामान्य लोकांच्या हक्काची जमीन ही कुठल्याही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या बिल्डरच्या घशात न देता ती सरकारकडे परत जमा व्हावी आणि ती सरकारकडे जमा झाल्यानंतर तिथे असणारे जे भूमिपुत्र आहेत ते अनेक वर्षांपासून 12.5% मोबदला जमिनी स्वरूपात मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, वाट बघून आहे, त्यांना ती जमीन मिळावी। तुम्ही एक SIT फॉर्म करा, एक समिती फॉर्म करा। त्यामुळे आता समिती जी काय फॉर्म केली ते दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्या सर्वांना कळेलच। पण ह्याच्यात जे मोठे मंत्री आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा मलिदा खाल्ला म्हणजे शिरसाट, ज्यांनी 5,000 कोटी रुपयाचा मलिदा खाल्लेला आहे, तर त्या शिरसाटांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आणि मागणी आहे। नवी मुंबईमध्ये सिडको जमीन घोटाळ्याचे आरोप हे बिवलकर कुटुंबियांवर होत आहेत आणि रोहित पवारांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे। याच बिवलकर कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत। आपल्यासोबत त्यांचे वकील स्वतः आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। असं नेमक्या कशा पद्धतीचे आरोप होत आहेत आणि तुम्ही आता हे आरोप फेटाळलेले आहेत, नेमकं काय तुमची बाजू आहे, तुमची भूमिका नेमकी काय? बघा, ही सगळी जागा आमची, आम्ही काहीच नाही केलं। जे काही रेकॉर्ड्स आहेत ते सरकारकडे आहेत आणि आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे। आमची मागणी अशी आहे की एक SITचं गठन करावं। जितके इश्यूज आहेत त्यांच्या माइंडमध्ये किंवा काय डिमांड आहे त्यात तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करावं, इन्क्वायरी करावं, आणखी मग तुम्ही रिपोर्ट काढा। रोहित पवारांनी देखील खूप आरोप केले, त्यांच्याबद्दल काही तुम्ही कारवाई करा? रोहित पवारांनी काल एक सगळे रेकॉर्ड्स तोडले, बोललात की आम्ही पडून जाणार आहे, एक SIT गठन केलेली आहे आणि रेड कॉर्नर नोटीस द्यायचे आहे। नाही हे पडून गेले तर मिस्टर देवेंद्र फडणवीस विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल। देवेंद्र फडणवीस इज कमिशनर मुंबई पोलीस। मग कोणाचं कोणी काय कुठे काढताय तुम्ही? तुम्हाला समजतं काय कोणी काय काम करतंय? अज्ञानी माणूस आहे ना तो बोलतोय काय असं झालं, 1 दिवसात अप्रुव्हल झालं। तुम्ही जाऊन बघा ना किती फाईल्स अप्रूव्ह झालेत मंत्रालयात। RTI घाला ना, तुम्हाला कळेल काय झालं काय नाही झालं। अगदी शेवटचा प्रश्न की इतक्या दिवसानंतर तुम्ही आता समोर आलात आणि पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे, कशा पद्धतीने या सर्व गोष्टी सामोरं जाणार किंवा आरोप प्रत्यारोप तर आता होतच राहणार? No, we will file a proper defamation notice in the courts. We'll submit a defamation notice and a suit in the court within a week. नक्कीच आपण पाहू शकता की बिवलकर कुटुंबियांतर्फे त्यांचे वकील होते, त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व आरोप आम्ही फेटाळलेले आहेत आणि या संदर्भात बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रासह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।